सर्व आदरणीय गुरु माऊलींना नमस्कार. महाराष्ट्र टीईटी परीक्षा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉगी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मधील हे जे विषय आहे या विषयाच्या आधारित महत्त्वाचे 100 बेसिक टर्म्स घेऊन आलेले आहे. कृपया एवढे टर्म्स आपण आपल्या नोटबुकमध्ये लिहा आणि त्याचा रिव्हिजन करा. आता 10 झालेल्या 11वा कन्सेप्ट 11वा टर्म्स बघूया. टेस्ट आणि रिटेस्ट. एखादा टेस्ट घेतलो आपण आणि पुन्हा रिटेस्ट घेतलो. कशासाठी टेस्ट आणि रिटेस्ट मेथड घेतात? टेस्ट अँड रिटेस्ट मेथड इज युज्ड टू ऍक्सेस रिलायबिलिटी ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. एखाद्या घटकांचा विश्वासार्हता किती विश्वासू आहे हे विश्वासू चेकिंग करण्यासाठी, म्हणजे त्या घटकांचा, त्या वस्तूंचा, त्या व्यक्तींचा विश्वासार्हता चेकिंग करण्यासाठी टेस्ट आणि रिटेस्ट मेथड वापर करतात. अनॅक्डोटल रेकॉर्ड. शाळेत एक रेकॉर्ड मेंटेन करतो. अनॅक्डोटल रेकॉर्ड म्हणजे नोंदवही. अनॅक्डोटल म्हणजे प्रासंगिक नोंदवही. एखाद्या प्रसंग घडल्यानंतर त्या घटकाचा नोंद या नोटबुक मध्ये लिहिले जातो. अनॅक्डोटल रेकॉर्ड कशाचे संबंधित? इज युज्ड टू रेकॉर्ड द इन्सिडेंट्स ऑफ स्पॉन्टॅनियस बिहेवियर इन द क्लासरूम. वर्गात एखादा विद्यार्थी स्पॉन्टॅनियस बिहेवियर म्हणजे असं सहजरित्या आणि एखाद्या घटनाबद्दल, एखाद्या कृतीबद्दल तो वर्तन त्या विद्यार्थीकडून होतो. स्पॉन्टेनियस म्हणजे ठरून नाही, अचानकपणे उत्साहाने त्यांचं वर्तनात बदल होतो. मग तो विद्यार्थी असा का वागला? त्यांचं वर्तनात असं स्पॉन्टेनियस बदल का झालं? कसं झालं? त्या घटनाबद्दल माहिती नोटबुक मध्ये लिहिणं म्हणजे अनॅक्डोटल रेकॉर्ड. इथं जर्मनी देशाचे एक सायकोलॉजिस्ट आहे कोलर. त्यांनी लर्निंग बद्दल एक थेअरी सांगितलेले. त्यांनी काय म्हणतात? लर्निंग डिपेंड्स ऑन इन्साइट्स अँड परसेप्शन्स. लर्निंग म्हणजे शिकणे. हे शिकणं कशाच्या आधारित असतो? तर इन्साइट आणि परसेप्शनच्या आधारित. परसेप्शन म्हणजे आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग. एखाद्या कृतीबद्दल, एखाद्या घटकाबद्दल, एखाद्या घटनाबद्दल समजून घेणे. परसेप्शन कसं अंडरस्टँडिंग करून घेतो? तुम्ही माझं कसं अंडरस्टँडिंग करून घेता हे तुमचं परसेप्शन आहे, आकलन. आणि इन्साइट अंतर्दृष्टी, अचानकपणे आलेल्या अंतर्दृष्टी आणि समजून घेणे याच्या आधारित विद्यार्थी शिकत असतो, असं कोहलर यांनी सांगितलेले. आता क्रिएटिव्ह चाइल्ड आपण काय म्हणतो? सृजनशील विद्यार्थी, नाविन्यपूर्ण विद्यार्थी. एखाद्या घटनाबद्दल तो वेगवेगळ्या रीतीने विचार करत असतो. क्रिएटिव्ह चाइल्ड इज वन हू मॅन्युप्युलेट्स आयडियाज इन अनयुज्युअल वेज. एक घटक तो एक घटक असतो, एक आयडिया असतो त्याच्या मनामध्ये, त्याचा वापर त्याने वेगवेगळ्या दृष्टीने, वेगवेगळ्या पद्धतीने तो करत असतो. क्रिएटिव्ह चाइल्ड अनयुज्युअल वे. कशाचं? मॅन्युप्युलेट्स आयडियाज. विचारांचा वेगवेगळ्या पद्धतीने तो वापर करत असतो. प्रॉब्लेम सॉल्विंग एखाद्या समस्या सोडवणे बघा, कम्स ऍट द हायेस्ट लेवल ऑफ हायरार्की ऑफ लर्निंग सजेस्टेड बाय गॅग्ने म्हणून एक शिक्षण तज्ञ. त्याने काय म्हणतात? शिकण्याच्या सर्वोच्च पातळी कोणता आहे? तर समस्या सोडवणे. जो विद्यार्थी एखाद्या समस्या सोडवतो त्यावेळी त्याचा लर्निंगचा हायेस्ट स्टेज तो पार केलेला असतो. म्हणजे शेवटचा स्टेज कोणता आहे? कुठल्याही लर्निंगच्या शेवटचा स्टेज हा प्रॉब्लेम सॉल्विंग असतो. समस्या सोडवणे हा शिकण्याच्या परमोच्च शिखर आहे असं सांगतात कोण? गॅग्ने यांनी. लक्षात घ्या. आता स्कूल करिक्युलम, शालेय अभ्यासक्रम, याच्यावरती नेहमी प्रश्न विचारतात. मग इथं क्रो म्हणून एक व्यक्ती, त्याने ह्याचं डेफिनेशन सांगितलेलं आहे. पेपरला तुम्हाला डेफिनेशन विचारतात.
क्रो ह्याने काय काय म्हणतात बघा, स्कूल करिक्युलम बद्दल. शालेय अभ्यासक्रम म्हणजे इट इन्क्लुड्स ऑल द लर्निंग एक्सपिरियन्स, लर्नर एक्सपिरियन्स, विद्यार्थ्यांचा अनुभव इन वर्गात ऑर आउटसाइड स्कूल, शाळेमधील आणि शालेय बाहेर, दॅट आर इन्क्लुडेड इन अ प्रोग्राम. विद्यार्थ्यांचा अनुभव, वर्गातील अनुभव आणि शालेय बाहेरील अनुभव या दोघांचा मिश्रण असलेले एखाद्या प्रोग्रामला आपण स्कूल करिक्युलम असे म्हणतो. कोणी सांगितलेत? क्रो अँड क्रो. क्रो म्हणजे कावळा नाही, त्यांचं नाव आहे क्रो अँड क्रो. चला, स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट या SOI हा कन्सेप्ट, हा मॉडेल कोणी सांगितलेलं आहे? स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट, बुद्धिमत्ताची नमुना, याची नमुना कोणी सांगितले? गिलफोर्ड आणि गिलफोर्ड नाव लक्षात ठेवा. 2006 मध्ये युनायटेड नेशन्स जे युनो जो संघटन आहे, आता शांत बसलेत, काय कामाचं करत नाही. अमेरिका आणि काय दुसरं इराण भांडण चालू आहे, मग तुम्ही काय करायला लागला? पेप्सी का लागला? तुमच्यामुळे आमचे मोदी साहेब आता लॉकडाऊन करणारे काय काम माहिती, पेपर पुढे गेलं तर बरं होईल. 2006 मध्ये युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द राईट्स ऑफ पर्सन विथ डिसेबिलिटीज, दिव्यांग विद्यार्थ्यांचा, दिव्यांग व्यक्तींचा जो हक्क आहे, राईट्स ऑफ डिसेबिलिटी पर्सन, दिव्यांग व्यक्तींचा जो मानव अधिकार राईट्स आहे, त्याच्याबद्दल 2006 मध्ये UN यांनी एक प्रोग्राम घेतला, संमेलन घेतलं. त्या संमेलनामध्ये त्यांनी सांगितले. गोलमन यांनी कशाची संबंधित आहे, ह्यांनी कोणतं कन्सेप्ट सांगितलेले? भावनात्मक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. आता एरिक्सन म्हणून आहेत, त्यांनी बाल विकास म्हणजे विद्यार्थ्यांचं जसं डेव्हलपमेंट होत असतो, त्यांनी एक स्टेज, दुसरा स्टेज, तिसरा स्टेज, असं स्टेज सांगितलेलं. मग एरिक्सन यांच्या पहिल्या स्टेजमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक गोंधळ असतो, कशाच्या संदर्भित? ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट, विश्वासू विरुद्ध अविश्वासू, म्हणजे विश्वास ठेवायचं का नाही ठेवायचं हे मुलं ठरवतात. आता बघा, लहान बाळ असेल तर ओळखीचे कोणी असेल तर लहान बाळा म्हटलं तर ते पण बोळ येतात. मग अनोळखीचे मुलं, अनोळखी असलेला माणूस, तर त्या मुलानं हातात घेतला, ये म्हटलं तर तो बाळ रडतो, रडून त्यामुळे तोंडाला रडत नाही, करताय नड्या म्हणतो. एरिक्सन्स फर्स्ट स्टेप ऑफ डेव्हलपमेंट इज क्रायसिस ऑफ लाईफ, ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट. हे कृपया लक्षात ठेवा. धन्यवाद.